श्री प्रभू रामचंद्र की जय. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. शेकडो वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर तयार झालेलं आहे आणि येत्या 22 जानेवारी रोजी रामाच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा या मंदिरामध्ये होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देश अतिशय उत्साही आहे आणि आतुरतेने या क्षणाची वाट बघत आहे. प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावं यासाठी घराघरात निमंत्रण म्हणून अक्षता वाटण्याचं काम काही हिंदू संघटना करत आहेत. त्यामुळे जवळजवळ सर्वच कुटुंबांच्या घरी या अक्षतारूपी निमंत्रण पोहोचू लागलेले आहे. आमच्या सोसायटीत म्हणजे बँगलोरला देखील हे अक्षता कलश आलेलं आहे आणि मला देखील ह्या अक्षता मिळालेल्या आहेत. तुम्हाला मिळाल्यात की नाही या अक्षता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. 22 जानेवारी 2024 या दिवशी रामाच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरामध्ये होणार आहे, या भव्य दिव्य अयोध्येच्या मंदिरात. आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्या सगळ्यांना दिसणार आहे दूरदर्शनवर. त्यामुळे आपण सगळ्यांनी रामभक्तांनी एकत्र येऊन हा कालावधी रामाच्या भजनात कीर्तनामध्ये घालावा. सकाळी 11 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत हा सोहळा आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. पवित्र अक्षता, त्यासोबत राम मंदिराचा फोटो आणि असं हे एक पॅम्पलेट आहे ज्यामध्ये ह्या कार्यक्रमाविषयीची सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. या अक्षतांचं काय करावं असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे, तर ते आता आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री प्रभू रामचंद्र की जय लिहायला विसरू नका. अयोध्येवरून आलेल्या या पवित्र अक्षता आपल्याला जतन करून ठेवायच्या आहेत, कारण हा क्षण, ही संधी आपल्याला पुन्हा मिळणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे देवघरामध्ये ठेवायचं आहे. सगळ्यात आधी ज्यावेळी तुम्हाला या अक्षता मिळणार त्यावेळी तुम्हाला त्या आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याचं हळद कुंकू लावून पूजन करायचं आहे. त्यानंतर एका लाल किंवा पिवळ्या रेशमी वस्त्रामध्ये या अक्षता ठेवून त्याची पोटली तयार करून तुम्हाला ती देवघरामध्ये सांभाळून ठेवायची आहे. या अक्षतांचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा, आता पौर्णिमा येणार आहे, तर पौर्णिमा हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी स्नान झाल्यानंतर या अक्षतांमधून 11 अक्षतांचे दाणे घेऊन एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करावी. तांदूळ शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. शुक्र ग्रहापासून धन, वैभव, लक्ष्मी तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखे आपल्याला प्राप्त होतात. आणि असे केल्याने मंगळ, चंद्र दोन्ही ग्रह सक्रिय होतात आणि लक्ष्मी योग निर्माण करतात. आणि आपण तयार केलेली पोटली आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे. जिथेही तुम्ही तुमच्या घरी पैसे ठेवतात त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ही पोटली ठेवावी. लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे. आपण सगळ्यांनी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करावा. या अक्षतांचा दुसरा महत्त्वाचा उपाय, तुमच्या मुलामुलींचे लग्न बाकी असतील तर पहा, मुलं तुमचे लहान जरी असतील तरी हरकत नाही, आपल्याला ह्या अक्षता आपल्या देवघरामध्ये जतन करून ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा तुमच्या मुलामुलींचे लग्न जुळतील त्यावेळी मंगलाष्टक आपण लग्नामध्ये म्हटल्यानंतर नववधूच्या आणि वराच्या डोक्यावर आपण पिवळ्या अक्षता टाकत असतो आशीर्वाद रूपी. तर आपल्याला त्या अक्षतांमध्ये ह्या अक्षता आलेल्या थोड्याशा मिक्स करायच्या आहेत आणि आपल्या मुलामुलींच्या डोक्यावर ह्या टाकायच्या आहेत विवाह सोहळ्यामध्ये. यामुळे काय होणार आहे, रामाचे आशीर्वाद त्यांना मिळून त्यांचं नवदाम्पत्य जीवन सुखी आणि समृद्धी होणार आहे. तर ह्या पवित्र अक्षता आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवायच्या आहेत. मान्य आहे त्यांची क्वांटिटी खूप कमी आहे, पण आपण त्यांना जर व्यवस्थित वापरल्यात ना, त्या अक्षतांमधून 2 किंवा 3 दाणे जरी आपण घेतलेत तरी सुद्धा तितकेच ते पवित्र आहेत. या अक्षतांचा तिसरा उपाय, 22 जानेवारी 2024 या दिवशी आपण दिवाळी साजरी करणार आहोत. रामासाठी आपण दीप प्रज्वलित करणार आहोत. आपल्या घरामध्ये संध्याकाळी रामज्योत आपल्या सगळ्यांना लावायची आहे. एक मोठा दिवा घेऊन त्यामध्ये तेल टाकून तो दिवा आपल्याला दीर्घकाळ प्रज्वलित राहील अशा पद्धतीने रामज्योत लावायची आहे. आणि त्यानंतर 5 तुपाचे दिवे घ्यायचे आहेत. त्यापैकी 2 दिवे आपल्या घराच्या मंदिरात, 2 दिवे प्रवेशद्वारात आणि 1 दिवा तुळशीमध्ये ठेवायचं आहे. तर जसं आपण दिवाळीला दीपपूजन करतो, दिव्यांची रोषणाई करतो, त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी देखील दुसरी दिवाळीच मनवायची आहे.
दिवाळीमध्ये जसं आपण गोडधोडाचं जेवण बनवतो तर आपल्याला ह्या दिवशी देखील खीर बनवायची आहे आणि खिरीसाठी आपण जे तांदूळ वापरणार आहोत त्या तांदळामध्ये ह्या ज्या अक्षता आहेत आपल्या घरी आलेल्या पवित्र अक्षता त्यापैकी आपल्याला थोडेसे 5-6 तांदळाचे दाणे घेऊन त्यामध्ये टाकायचे आहेत, कारण ह्या अक्षता एवढ्या पण नाही आहेत की आपण त्या पूर्ण वापरून त्याची खीर बनवू शकतो. तर पहा, हरकत नाही, 2 किंवा 3 दाणे आपल्या नॉर्मल तांदळामध्ये मिक्स करायचे आहे ज्याच्याने आपण खीर बनवणार आहोत आणि आपल्याला ह्या तांदळाची खीर बनवायची आहे आणि हा प्रसाद आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींनी घ्यायचा आहे. यामुळे काय होणार आहे, आपलं भाग्योदय होणार आहे ती खीर खाल्ल्यामुळे. या अक्षतांचा चौथा उपाय, जेव्हाही तुम्ही शुभ कार्यासाठी किंवा एखाद्या मंगल कार्यासाठी घराच्या बाहेर पडाल, मग समजा तुम्ही नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी जात असाल, बाहेर नोकरीसाठी तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जाणार असाल किंवा मग तुम्ही शिक्षण करत असाल, परीक्षेसाठी जात असाल परीक्षा द्यायला, तर त्यावेळी आपल्याला सोबत ह्या 2 किंवा 3 अक्षतांचे दाणे आपल्यासोबत ठेवायचे आहेत. या उपायामुळे रामाचा आशीर्वाद तुम्हाला मिळून प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्ये या अक्षता सांभाळून ठेवायच्या आहेत आणि जेव्हाही तुम्ही अयोध्येला जायचं प्लॅन केला त्यावेळी तुमच्यासोबत या पवित्र अक्षता घेऊन श्री प्रभू रामचंद्राच्या चरणाशी ह्या अक्षता समर्पित करायच्या आहेत. श्रीरामांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य यावे अशी प्रार्थना करायची आहे. 22 जानेवारी 2024 सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत हा जो कालावधी आहे प्राणप्रतिष्ठेचा, तर आपल्याला हा सगळ्यांना अतिशय उत्साहामध्ये घालवायचा आहे. सगळे रामभक्त एकत्र येऊन आपल्याला एका मंदिरात जाऊन रामाचं भजन कीर्तन करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जो आहे 108 वेळा बोलायचा आहे आणि त्याच्यासोबतच हनुमान चालीसा, सुंदरकांड, रामरक्षा स्तोत्र देखील म्हणायचं आहे. तुमच्या घराजवळ राम मंदिर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कुठल्याही मंदिरात, मग ते गणपतीचं असो, महादेवाचं असो, एखाद्या देवीचं असो, तर कुठल्याही मंदिरात तुम्ही जाऊन ही सेवा करू शकता. आपल्या पूर्वजांनी शेकडो मंदिरं तुटताना पाहिली आणि पहा, आपण खरंच किती भाग्यशाली आहोत. आपण ह्या भव्य दिव्य मंदिराचं निर्माण होताना पाहिलेलं आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन प्रत्येक रामभक्ताने हा दिवस अतिशय आनंदात, उत्साहात आणि रामनामामध्ये आपल्या सगळ्यांना घालवायचा आहे. अक्षत कलशाचे वाटप बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी ह्या अक्षत कलशाचं वाटपाचं काम झालेलं देखील आहे. तुमच्याकडे देखील ह्या अक्षता मिळाल्यात की नाही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आमच्या बँगलोरमध्ये आम्हाला या लास्ट वीकलाच मिळालेल्या आहेत. मंडळी, आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला थोडीही उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकन आहे, जी घंटी आहे, ती देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल यूट्यूबवर तर सगळ्यात आधी तुम्हाला ते तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.